तुम्ही घाबरलात की ब्लॅकमेलर जिंकला, त्यामुळे घाबरून कुणाची मनधरणी करत बसू नका. इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सअपवर तुमचे पर्सनल फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन कोणी तुमच्याकडे पैसे मागतोय का, किंवा फेक अकाउंटवरून तुमची बदनामी करतोय का? एक मिनिट थांबा, घाबरू नका. पैसे देण्याआधी किंवा रडत बसण्यापेक्षा तुमची कायदेशीर ताकद समजून घ्या. मी ॲडव्होकेट सारांश सोनार. अशा सायबर गुन्हेगारांचा कायदेशीर बंदोबस्त कसा करायचा हे समजून घेऊयात. बघा, तुम्ही घाबरलात की ब्लॅकमेलर जिंकला, त्यामुळे घाबरून कुणाची मनधरणी करत बसू नका. कारण IT ऍक्ट कलम 66E आणि 67 तसेच नवीन BNS अर्थात भारतीय न्याय संहितेनुसार हा गुन्हा थेट अजामीनपात्र नॉन बेलेबल अर्थात अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. त्यामुळे अशा गुन्ह्यामध्ये जामीन मिळणं देखील कठीण असतं. मग आता करायचं तरी काय? शांतपणे त्याच्या धमकीचे आणि चॅटचे स्क्रीनशॉट घ्या. त्याला ₹1ही न देता थेट 1930 या नॅशनल सायबर क्राईम हेल्पलाईनवर कॉल करा आणि जवळच्या पोलीस स्टेशनला देखील संपर्क करा. लक्षात ठेवा, तुमची एक तक्रार अशा गुन्हेगारांना थेट जेलची हवा खायला लावू शकते. म्हणून ब्लॅकमेलिंगला घाबरू नका. कायद्याने लढा, कायद्याने जिंकाल. कायद्याच्या अशाच अचूक आणि निर्भय माहितीसाठी फॉलो करा द लीगल सारांश.